आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. दलित महासंघाचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष आणि फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या विचार चळवळीतील एक धडाडीचे कार्यकर्ते जगदीश हेगडे हे वयाच्या 51व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं दुःखद निधन झालंय. यावेळी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्ते यांनी जगदीश हेगडे यांच्या कुटुंबियांशी निपाणी येथे त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. यावेळी बोलताना जगदीश हेगडे हे फक्त मातंग समाजाचंच नव्हे तर मांग, महार, चांभार, ढोर आणि भटक्या समाजातील लोकांच्याही न्याय हक्कासाठी लढणारे झुंजार नेते होते. त्यांच्या सामाजिक कार्याची सतत आठवण नव्या पिढीला होत राहिली पाहिजे अशी अपेक्षा प्राध्यापक मच्छिंद्र सत्ते यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्या घरी जगदीश हेगडे यांच्या पत्नी आणि निकिता आणि अंकिता अशा 2 मुली आणि जगदीश हेगडे यांचे वडील, भाऊ, कुटुंबातील सर्व प्रमुख मंडळी उपस्थित होते. त्याचबरोबर यावेळी समाजातील सचिन हेगडे, भारत रेड्डी, दत्ता माने, प्रवीण हेगडे आणि समाजातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर निपाणी येथील मातंग समाजामध्ये झालेल्या शोकसभेमध्ये प्राध्यापक मच्छिंद्र सत्ते उपस्थित राहिले. येथेही दलित समाजातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जगदीश हेगडे यांचे स्मारक समाजामध्ये उभे राहिले पाहिजे अशा पद्धतीची भावना प्राध्यापक मच्छिंद्र सत्ते यांनी व्यक्त केली. यावेळी संपूर्ण समाजावर शोककळा पसरली होती. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.